अतिशय महत्वाच्या क्षणी सामना त्यांनी बदललाय आणि त्यांना 500 रुपयाचं रोख बक्षीस दिलं जात आहे महालक्ष्मी संघाचं. मी सांगतो की त्यांनी प्लेइंग 11 आपल्या सोबत घ्या आणि लाईन तयार करा. मास्टरमाइंड संघ प्लेइंग 11 या आपले मास्टरमाइंड संघ मालक प्रमाणे जे षटकार खेचले लागोपाठ त्याचे देखील रोख 200 रुपये संघ मालक मनोज पागदे यांच्याकडनं दिले जात आहेत. असे राहूया. मी अनिकेत हर्षे यांना विनंती करतो की त्यांनी समोर यायचं आहे. अनिकेत, बऱ्याच ठिकाणी तू आम्हाला स्पॉन्सरशिप करतोस कल्पित आणि ह्या वेळेस हे पर्व ढोकंबळे प्रीमियर लीगचं पर्व तिसरं आहे आणि या तिसऱ्या पर्वामध्ये आम्ही पहिल्या पर्वापासून तू आम्हाला सपोर्ट करतो आणि तुझ्या सपोर्टमुळे ही टुर्नामेंट यशस्वी होऊ शकली. ह्याचं श्रेय 90% तुला आहे. कारण बऱ्याच ठिकाणी आमचा शब्द तू कधी आम्हाला पाडत नाही आहेस आणि ह्या वेळेस सुद्धा तू टीम घेतली आहेस. ह्याच्या अगोदर 2 टुर्नामेंटमध्ये तू फायनलमध्ये गेला नव्हतास, पण आता तू फायनलमध्ये एंट्री केली आहेस. तुला काय वाटतं ही ढोकंबळे टुर्नामेंटचं तिसरं पर्व तू कसं बघतोयस? आयोजकांचं आणि जनरली तुझ्या बाबतीत तू सांग की आम्हाला हे कसं बघतोयस तू? धन्यवाद कौशल. सर्वप्रथम सर्व ढोकंबळेवासीय आणि ढोकंबळे प्रीमियर लीगचे सर्व टीम यांना मी धन्यवाद देतो. कारण आज कित्येक वर्ष महालक्ष्मी स्पोर्ट्स हा संघ पिंट्या पाटील आणि पिंट्या पड्याळ आणि त्याची संपूर्ण टीम यांनी हा संघ ह्या नावाने जिवंत ठेवला. आणि ही दोन्ही मंडळी जी आहेत ते माझे दोन्ही सहकारी आहेत की ज्यांनी आजपर्यंत आम्ही सुरुवातीपासून एकत्र खेळलो आहोत बऱ्याच ठिकाणी आणि ह्या नावाने खेळलो आहोत आणि ते नाव अजून ढोकंबळे या गावामध्ये जिवंत आहे. जसं कौशल तू म्हणालास की क्रिकेट ह्या विश्वामध्ये गेल्यानंतर की तू कोणाचाही शब्द टाकत नाहीस, तर ती पहिल्यापासून माझा आवडीचा विषय आहे. आणि मला असं वाटतं की आपल्या गावातल्या लोकांनी त्या दृष्टिकोनातून खेळलं पाहिजे आणि कुणाचीही इच्छा म्हणजे अपूर्ण राहता कामा नये की बाबा आपण अनिकेत हर्षेकडे भेटायला गेलो आहे, आपण एखादी काही जी इच्छा प्रकट करतो आहे, ट्रॉफी असेल, पैसे असतील, तर त्यावेळेला जे माझ्या डोक्यामध्ये तयार होतं ते मी त्यावेळेला त्या मुलांना कबूल करतो. फक्त आता मी जे सांगणार आहे ते सगळ्यांना आवडेल असं नाही आहे, पण जर तुम्ही सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने ओव्हरआर्म क्रिकेट खेळताय तर आज त्याच्याबरोबरीनेच तेवढं अंडरआर्ममध्ये पण पोरं चालली आहेत, पण ज्या अंडरआर्ममध्ये ज्या पद्धतीने मुलं खेळत आहेत त्याच्याने आपला ओव्हरआर्मच्या गेमची वाट लावून घेत आहेत. तर थोडं त्या गोष्टीकडे लक्ष द्या की तुम्ही अंडरआर्म खेळा, पण ते जी चोप काढण्याची जी प्रथा चालू झालेली आहे सर्कल लावून तो खेळ खेळू नका. कारण हा चांगला खेळ तुम्ही वाट लावताय. मी आहे या शब्दाने त्याला चोप काढणं हा शब्दाला वापरला कारण बऱ्याच प्लेयरची त्याच्यातून वाट लागली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की नेवरे ढोकंबळे असेल नाही तर कोथोडे ढोकंबळे असेल, आज पिंट्या पाटील याचं मी नाव जास्त आवर्जून घेऊ इच्छितो कारण इयत्ता 5वीपासून इयत्ता 12वीपर्यंत तो आणि आम्ही एका बेंचवरती आहोत. आम्ही क्रिकेटमध्ये सुद्धा ओपनिंग बरेच वर्ष केले, त्यामुळे आमची दोघांची ओपनिंग ही आज बरेच वर्ष चालू आहे. आणि जिथपर्यंत पिंट्या पाटील आणि पिंट्या पटेल हे दोघं माझ्याकडे शब्द टाकत आहेत तिथपर्यंत ढोकंबळेमध्ये अनिकेत हर्षे हे नाव कायमस्वरूपी तुम्हाला ऐकायला मिळेल. थँक्यू. धन्यवाद अनिकेत. दरम्यान या टुर्नामेंटमध्ये सुद्धा फायनलला गेलाय तो मास्टर माइंड संघाचा ओनर बंडू पागदे. कौशल लगेच आपण नाणेफेक करून घेऊन लगेच सामना चालू करूया कारण सामन्याला उशीर होतोय. दोन्ही संघाला मी लाईन अप करायला सांगितलं होतं, लाईन अप करा पटकन. नाणेफेकीचा कौल होतोय आणि महालक्ष्मी स्पोर्ट्सच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागलाय. विवेक काय निर्णय घेतोय? बॅटिंग फायनल मध्ये थेट त्याचा प्रवेश झालाय. आता समोर मास्टर माइंड आली आहे, काय तुझं म्हणणं आहे? खूप छान खेळले ते.
छान खेळल्यात आणि छान. आता मला फक्त एकच शेवटचा प्रश्न आहे, ढोकमळे प्रीमियर लीग पर्व 3 काय तुझ्या नावावर होईल? 100%. धन्यवाद. मी कल्पित पाटील संघ मालिक नाही कल्पित नाणेफेकीचा कौल तुझ्या बाजूने लागला नाही, पण तू काय म्हणशील या सामन्याबद्दल? आम्ही जिंकायचा पूर्णपणे प्रयत्न करू. आम्ही टॉस जिंकलो असतो तर बॅटिंगच घेतलेली असती. अच्छा, म्हणजे टॉस जरी जिंकला असता तरी फलंदाजी करण्याचा निर्णय मास्टर माइंडचा होता. मास्टर माइंड आता सांग मला की ढोकमळे प्रीमियर लीग पर्व 3 काय तुझ्या नावावर होईल? आम्ही प्रयत्न करू. समोरची टीम पण काही कमी नाही. नक्कीच. हा अंतिम मुकाबला. थेट जाऊया आपण मैदानात. मास्टर माइंड महालक्ष्मी स्पोर्ट्स वन द टॉस आणि डिसाइडेड टू बॅट आणि संघ मालक बंडू पागदे यांनी आपला संघ जर फायनल मारली नाही, पण फायनलला त्यांनी प्रवेश केला तर त्यांनी 5,000चं बक्षीस लावलंय. आणि मी पिंट्या पाटील याला विनंती करतो की त्यांनी समोर यायचं आहे. बंडू पागदे तुला 5,000 रुपयाचं कॅश जीपे प्राइज करतील. जीपे जीपे करतील. फोन पे करो. महालक्ष्मी स्पोर्ट विरुद्ध मास्टर माइंड. एकेकाळी मास्टर माइंड हा अंतिम सामन्यामध्ये होता. दरम्यान मी मास्टर माइंड संघाचे ओनर आहेत जे बंडू पागदे याला मी विनंती करतो की सुरुवातीचे सामने बंडू जर तुझ्या टीमचे बघितले मास्टर माइंड संघाचे, तू ओनर आहेस, अनऑपॉर्च्युनिटी तू आमच्या टीममध्ये पंकज मोदी सिनियर 11 मधनं खेळलास, पण जरी तुझी टीम असली तरी ती पहिले लीग सामने पाहिले तर असं वाटत होतं की हे सेमीफायनलमध्ये पोहोचतील की नाही. पण असं काय तू टॉनिक दिलंस? 12:45 लोक जनरली 7:45 नंतर टॉनिक देतात, पण तू दुपारी 12:45 नंतर सूर्यनारायण तापल्यानंतर तू टॉनिक दिलं. असं काय जादू दिलीस की पिंट्या पाटीलचा हा संघ की हा थेट फायनलमध्ये पोहोचलाय? धन्यवाद. ज्याचं नाव तू घेतलंस तो नक्कीच आपल्या बालपणापासूनचा क्रिकेट प्लेयर आहे. आणि त्या संघातल्या म्हणजे जे माझ्या संघात खेळत होते, मी जरी अपोजिट खेळत असलो तरी त्या संघामधल्या एकाही खेळाडूला मी 3 सामने गमावले होते, पण एकाही खेळाडूला मी कोणत्याही शब्दाने बोललो नव्हतो किंवा काय खेळलात काय नाही. कारण मला विश्वास होता की संधी मिळाली तर त्या संधीचं सोनं करण्याची ताकद माझ्या खेळाडूंमध्ये होती आणि ती संधी करून त्यांनी दाखवली. आणि अंतिम सामन्यामध्ये प्रवेश मिळवण्याची संधी जी होती ती त्यांनी नक्कीच आपल्या खेळाच्या जोरावर आणि अनुभवाच्या जोरावर मिळवले. त्यामुळे सर्व खेळाडूंचं माझं नक्कीच अभिनंदन आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं श्रेय मी कॉमेंटेटरना देईन, कारण त्यांनी जे उत्स्फूर्तपणे प्रेरणा दिली की काय चुकतंय काय बरोबर आहे, ही प्रेरणा दिली, ती प्रेरणा त्यांना मिळत गेली आणि त्याच्यातून ते घडत गेले आणि अंतिम उद्दिष्ट गाठण्यासाठी ते यशस्वी ठरले. धन्यवाद. धन्यवाद. दरम्यान आमचे रमजान शेख यांचं पॅव्हेलिनच्या दिशेने आगमन होत आहे. त्यांनी पॅव्हेलिन मध्ये यायचं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत रमजान शेख यांच्यासाठी. नक्कीच नक्कीच बाबू. पण दरम्यान बाबू मला जरा तू पुढे ये की युट्यूब लाईव्ह दादा आपल्याला थेट बघतायत की मास्टर माइंड हा संघ पूर्वीपासून ढेपाळत होता, पण एलिमिनेटरच्या राऊंडमध्ये मुन्ना मोरेने असं काही शेवटच्या षटकामध्ये हाणामारी केली. तुला काय वाटतं की त्यामुळे थेट हे फायनलला पोहोचू शकले का? निश्चितच गेम चेंज केला त्यांनी, स्ट्रॅटेजी चेंज केली आणि मोठ्या सामन्यामध्ये बघा अनुभवी खेळाडू आणि एक उद्योन्मुख खेळाडू यांनी स्टेपअप केला. क्वार्टर फायनलमध्ये सुजलचा स्टेपअप, सेमीफायनलमध्ये सुदेश पाटील याचा स्टेपअप, त्यामुळे आपल्याला इथे फायनलमध्ये दिसतोय. खरोखरच कौतुक झालं पाहिजे या संघाचं. नक्की नक्की. कारण सुजलपेक्षा मी तर आता इथे थोडंसं पिंट्या पाटीलला थोडंसं ऍडव्हान्टेज आहे, कारण त्याचा अनुभव त्याने पूर्णपणे पणाला लावला. निश्चितच संयम असावा लागतो क्रिकेट खेळताना. तो संयम ठेवलाय सुदेश याने आजच्या दिवसामध्ये. तर दरम्यान सामन्याला सुरुवात होते. दरम्यान मास्टर माइंड संघाला महालक्ष्मी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली होती आणि क्षेत्ररक्षणासाठी पाचारण केलंय ते मास्टर माइंड संघाला. पहिलं षटक घेऊन येतोय तो सुजल मोरे. पाहूया कशी गोलंदाजी करतोय. हा एक सटीक गोलंदाज आहे. या गोलंदाजीमध्ये विविधता दिसते. काय वाटतंय कौशल? उमेश सनगरे आहे समोर, जो सेमीफायनल मध्ये आक्रमक खेळी खेळला होता. 12 चेंडू 33 धावा. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. पंचांचा इशारा येतोय. पहिला चेंडू सुजल याचा. समोर असेल तो उमेश. सुजलने टाकलेला हा चेंडू फसवा चेंडू जातोय डिक्लर झोन मध्ये. 1 धावेसाठी वैयक्तिक धावसंख्या खोलतोय, संघाचं खातं खोलतोय. धाव संख्या होते ती 1. काय वाटतंय कौशल सुजल याच्या गोलंदाजी बद्दल? नाही, सुजल उर्फ मुन्ना सुंदर गोलंदाज. प्रत्येक चेंडू तो वैविध्यतेने टाकतो,
पण आता समोर आहे ते फलंदाज. मगाच्या सामन्यामध्ये तू बघितलं असेलच की उमेशने इतकी सुंदर फलंदाजी केली आणि त्याला साईज देतोय तो. या तालुक्यामध्ये त्याचं नाव वाचन घेतो तो दादू गावडे. पाहूया सुजल याचा दुसरा चेंडू स्ट्राईकला असेल तो उमेश सनगरे. हा मात्र स्वर चेंडू, खराब चेंडू म्हणावा लागेल सुजल याच्याकडून. गरज नाहीये, तुम्ही लेंथ भरकू शकत नाही. अवांतर धाव जाते, धाव संख्या 1 ने वाढते, धाव संख्या होते ती 2, बिनबाद 2. पाहूया सुजल काय करतो. स्ट्राईकला असेल तो उमेश सनगरे. मला असं वाटतंय की या दोन्ही सलामीच्या फलंदाजांच्या विकेट महत्वाच्या असतील मास्टर माइंड संघासाठी. दरम्यान सुजलचा हा चेंडू येतोय उमेश साठी, थोडासा मिड विकेटच्या दिशेने जातोय. पाहूया झेल होतो का, आणि पाहूया अप्रतिम झेल चिंट्या याचा, विराज सनगरे याचा. फलंदाज बाद, पहिला धक्का बसतोय तो उमेशच्या रूपाने. पहिल्या षटकामध्ये विकेट मिळवून देतोय उमेश सनगरे. सेमीफायनल मध्ये तडाखेबाज खेळी केली होती, त्याला तंबूत पाठवतोय. दरम्यान चांगला झेल झाला होता विराज सनगरे याचा. आणि बंडू पागदे संघ मालक यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पाहूया सुजल तयार. स्ट्राईकला असेल तो आता ओमकार सनगरे. उमेश सनगरे यांचा छोटा बंधू सुजल याचा हा चेंडू पंचांना क्रॉस करून टाकतोय ओमकार साठी. चांगला चेंडू फाईन लेगच्या दिशेने भिरकावलाय. 1 धाव तर पूर्ण केलंय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. सुखरूप 2 धावा पूर्ण होत आहेत आणि 2 धावेवरती समाधान मानावं लागेल ते ओमकार याला. धाव संख्या 2 ने वाढेल, धाव संख्या जाऊन पोचते ती 4. 1 गडी बाद 4. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय तो सुजल. स्ट्राईकला आहे तो ओमकार. दादू गावडे नॉन स्ट्राईकला आहे, एक तडाखेबाज फलंदाज. दरम्यान सुजल तयार. आपला हा या षटकातील 3रा चेंडू असावा. चांगला चेंडू आणि बाद. दुसरा धक्का बघा इथे. ओमकार सनगरे बाद होतोय. चांगलं यष्टी रक्षण येतंय पिंट्या पाटील याच्याकडून. फलंदाज बाद होतोय. 2 गडी बाद 4. गेम इज ऑन. नवीन फलंदाज येतोय तो गौरव मोरे. पाहूया सुजल काय करतोय. सुजलकडे एक कला आहे, चेंडूला स्विंग करतोय, विविधतेने चेंडू टाकतोय. बघा हलवा चेंडू टाकलाय, मिड विकेटच्या दिशेने भिरकावलाय. 1 धाव तर पूर्ण होते. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु नकार येतोय स्ट्राईक कडून दादू याच्याकडून. आता मात्र स्ट्राईकला जातोय तो साईराज गावडे. साईराज उर्फ दादू या पंचक्रोशीतील एक हिटर फलंदाज. याची विकेट घेणं सुजलसाठी महत्वाचं असेल. सुजल तो कारनामा करतो का ते पाहूया. दादू तयार. बघा दादूची रणनीती चुकली आहे. चेंडू हवेमध्ये आहे आणि मकरंद मोरे झेल सोडतोय. मोठी चूक होते मकरंद याच्याकडून. सुजल याने गेम बनवला होता परंतु नामी संधी हुकते. चुकीला माफी नाही. खरंच दडपण, प्रेशर, प्रॅक्टिस अभावी बहुधा झेल सुटतोय. आणि खरंच दादू गावडे यासारख्याला तुम्ही जीवनदान देऊ शकत नाही आणि ते जीवनदान दादू गावड्याला मिळतंय. पण कौशल कुठेतरी स्ट्रॅटेजी चुकते. सुजल मोरे 2 विकेट घेतोय तरी सुद्धा फलंदाज चांगल्या गोलंदाजीवरती प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे कुठेतरी नवीन खेळाडूंना अजूनही गेमचं नॉलेज घेण्याची गरज आहे. काय वाटतंय? शिकण्याची भरपूर गरज आहे बाबू, कारण प्रत्येक चेंडू आला की ठोक दरम्यान असं करून जमत नाही. दरम्यान दुसरं षटक घेऊन येतोय तो चिंट्या. पाहूया विराज सनगरे. हा पहिला चेंडू येतोय मिड विकेटच्या दिशेने भिरकावलाय. चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एकाच धावेवरती समाधान मानावे लागेल ते दादू याला.
खरंच दादू याच्याकडून अपेक्षा नव्हती. सुजल एक आक्रमक मारा करत होता आणि हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न करायचा नव्हता. शेवटचा चेंडू होता, परंतु क्षेत्ररक्षकाकडून मोठी चूक झाली आहे. त्याला जीवनदान मिळालंय. पाहूया किती महागडं ठरतं. दरम्यान चिंट्या तयार, स्ट्राईकला तो गौरव. चिंट्याने टाकलेला हा चेंडू गौरवसाठी. आखूड टप्प्याचा चेंडू फिरकावलाय मिड विकेटच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, परंतु 2 धावा रोखू शकत नाहीये. धाव संख्या 2 ने वाढते. धाव संख्या पोचते ती 9. पाहूया चिंट्या तयार, स्ट्राईकला असेल तो गौरव. दरम्यान चिंट्याचा हा चेंडू येतोय गौरव साठी. हा मात्र चांगला चेंडू, परंतु स्वैर चेंडू असावा बहुधा आणि निश्चितच हा स्वैर चेंडूचा इशारा येतोय पंच रुपेश पारकर याच्याकडून. अवांतर धावेने धाव संख्या वाढते, धाव संख्येत भर होते. धाव संख्या जाऊन पोचते ती 10. पाहूया चिंट्या काय करतोय. स्ट्राईकला असेल तो गौरव. हा मात्र चांगला चेंडू, गोल्डन स्पॉट वरचा चेंडू. बघा स्टान्स कौशल कुठेतरी फलंदाजाचा चुकतोय. फक्त ऑफ स्टिकला एक पाय बाहेर काढायचा आहे, चेंडूला भिरकवायचंय मिड विकेटला. हीच रणनीती असते. काय वाटतंय तुला? पण त्यापेक्षा बाबू हे सगळं करण्यापेक्षा समोर आपला फलंदाज आहे, तो दादू गावडे सारखा एक हिटर आहे. आपलं कर्तव्य की त्याला 1 रन काढून देणं. निश्चितच गेम रीड करण्याची नवीन खेळाडूंना गरज आहे. आपण येऊ त्या विषयावरती. दरम्यान हा चेंडू येतोय गौरवसाठी. पहा पुन्हा एकदा तीच चूक होते. एसटी रक्षणाचं जोरदार अपील धरतोय पिंट्या पाटील. पंच तिथे बघतायत, पाहूया. आणि अपील फेटाळली जाते. गौरव सुखरूप आहे, परंतु निर्धाव चेंडू जातोय. परत एकदा तसाच फटका होता. काय वाटतंय? गेम रीड करण्याची कुठेतरी चुकी होते यंग खेळाडूंकडून. नक्की. आपण बंडू पागदे यांना विचारू शकतो. बंडू काय वाटतंय? टॅलेंट आहे या फलंदाजांकडे, टॅलेंट आहे सध्याच्या, परंतु गेम रीड करता येत नाहीये. तू काय सांगशील? हा मात्र उत्तुंग फटका, सरळ सीमा पार. गेला वारा आला आणि वाऱ्याच्या गतीचा हा फायदा येतोय. चेंडू येतोय सीमा पार षटकार. लेन चुकली आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला होता तो गौरव याने. मिड विकेटच्या दिशेने उत्तुंग षटकार ठोकलाय. पाहूया चिंट्याचा पुढील चेंडू. आता मात्र सुरेख चेंडू येतोय मिड विकेटच्या, शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने. मकरन मोरे चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. चेंडू निर्धाव होत 1 धाव घेतोय. सॉरी, माफ करा. धाव संख्या 1 ने वाढेल. दरम्यान दुसरं षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर महालक्ष्मी स्पोर्ट्स संघाची धाव संख्या असेल ती 17. थोडीशी लेंथ चुकला होता आणि 6 धावांची नुकसान झालंय ते मास्टर माइंड संघाला. धाव संख्या पोचते ती 17 वरती. बंडू, आपण मागच्या विषयावरती येऊया परत. काय वाटतंय गेम रीड? कारण ही स्पर्धा एक करमणूक म्हणून घेऊ नका. उद्योन्मुख खेळाडूंना मी हेच एक सांगेन की या स्पर्धेमार्फत तुम्ही दबाव कसा झेलू शकता, गेम कसा हलता ठेवू शकता, हे तुम्ही शिकू शकता. एक मोठा प्लॅटफॉर्म आहे. तुला काय वाटतंय बंडू? त्यासाठी गेममध्ये कॅल्क्युलेशन फार महत्त्वाचं असतं. गेम खेळताना जर आपण बॉल्स आणि धावा यांचं जर कॅल्क्युलेशन केलं, ते जर डोक्यात फलंदाजाच्या असेल तर नक्की धावसंख्या वाढवण्यासाठी आपण यशस्वी ठरू शकतो. निश्चितच. पाहूया दरम्यान वैयक्तिक पहिलं संघाकडून 3रं षटक घेऊन आलाय तो पंकज. 12 चेंडू मध्ये 17 धावा धाव फलकावरती आहेत. पाहूया पंकज काय करतोय. आतापर्यंत या स्पर्धेत सुरेख गोलंदाजी केली आहे. पहिला चेंडू येतोय गौरवसाठी. पाहूया झेल बाद होतो का? झेल घेण्याचा प्रयत्न नाही झालाय, परंतु दरम्यान 1 धाव पूर्ण करतोय तो गौरव. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या होते ती 18. आता स्ट्राईक वर आलाय तो बाबू दादू, कारण या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये याला काही कोणताही सूर गवसला नव्हता. निश्चितच. आणि बंडू, एक महत्वाचं असेल, या उद्योन्मुख खेळाडूंकडे एक चुकी आहे की जर तुमच्याकडे नॉन स्ट्राईकला मोठा फलंदाज आहे तर तुम्ही स्ट्राईकला त्याला आणू शकता, परंतु ती कला कुठल्याही खेळाडूकडे दिसत नाहीये. मी भरपूर सामने बघितले इथे. दरम्यान हा मात्र उत्तुंग फटका. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय वेदांत मोरे याच्याकडून. खरंच चांगलं फुटवर्क म्हणावं लागेल कौशल मोरे. काय म्हणतोस? खरोखर वेदांकडनं आता मगाच्या पण सामन्यामध्ये बोललं चांगला झेल घेतला होता शिवा वारेकर याचा. खरंच मास्टर माइंडचं कौतुक करावं लागेल.
विश्वास आहे की आम्ही विजेता होऊ शकतो. पाहूया बंडू पागदे यांच्या चेहऱ्याचा सुद्धा रंग बदललाय. गेम मध्ये आलेत बंडू पागदे आमचे मित्र. पाहूया दरम्यान चेंडू येतोय मिड विकेटच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय कल्पित याच्याकडून. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल गौरव याला. धावसंख्या पाहूया सागर मांगडे स्कोरर आहे तिथे. धावसंख्या होते ती 20. चांगलं षटक म्हणावं लागेल पंकज याच्याकडून. अजून या षटकामध्ये फक्त 3 सिंगल धावा दिल्या आहेत. जखडून ठेवलंय ते दादू गावडे याला. पाहूया दादू गावडे याला म्हणावं तसा कौशल याने म्हटलं तसा सूर मिळत नाहीये. पाहूया दादू मारतो का. खराब फटका म्हणावं लागेल. कव्हरच्या दिशेने खेळलाय. 1 धाव तर मिळेल. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. बघा पंकज नागवेकर, प्रकाश नागवेकर माजी कर्णधार पंकज स्मृतीचे त्यांचे सुपुत्र म्हणावे तर अंडररेटेड प्लेअर आहे हा पंकज नागवेकर. परंतु या खेळाडूला मी जवळून बघितलंय कौशल. हा खेळाडू एक कलात्मक आहे, अष्टपैलू आहे. परंतु जेव्हा तुम्ही बाहेर येता, बाहेर खेळता थोडंसं दडपण तर असणारच. कारण जमीन बदलते, संघ बदलतो, मैदान बदलतं, प्रेक्षक बदलतं. अशा वेळी दडपण असतं आणि कुठेतरी तो दबाव असतो. परंतु या स्पर्धेत मात्र चांगलं प्रदर्शन करतोय पंकज गोलंदाजी मध्ये. तर हा मात्र उलटा चेंडू, खराब चेंडू म्हणावं लागेल. एक लॉलीपॉप चेंडू, षटकार. पण खराब चेंडू म्हणावं लागेल. सगळंच बदललं, प्रेक्षक बदलतात. मित्र गोद्या यांनी बोला आरपार ठोकला. खरंच मोठा बाबू फटका होता हा. म्हटलं ते सगळंच बदलतं. इथं वारं पण बदललंय आणि त्या वाऱ्याचा फायदा मात्र गौरवने इथं घेतलाय. वाऱ्याच्या झुळकेवरती हा लगावलेला फटका, फाईन लेगच्या डोक्यावरून मोठा फटका. चेंडूची लेंथ बदलली होती पंकज याने, भरकटला होता. दरम्यान पाहूया अंतिम चेंडू असावा बहुधा हा. चांगलं षटक चाललं होतं परंतु खराब चेंडू होता. आणि हा चेंडू पुन्हा एकदा, हा चेंडू पुन्हा एकदा षटकार. आखूड टप्प्याचा चेंडू बघा. चोवीस धावांवरती खेळतोय तो गौरव. पंकज याने आपल्या 4 चेंडू मध्ये 4 धावा दिल्या होत्या परंतु अंतिम 2 चेंडू लय बिघडला. फलंदाजाने त्याचा फायदा उचलला आणि 2 गगनचुंबी षटकार ठोकले ते गौरव मोरे याने. गेम मध्ये आलाय तो पुन्हा महालक्ष्मी स्पोर्ट्स संघ. कौशल काय वाटतंय. अंतिम षटक आहे, किती धावा धाव फलकावरती लागू शकतात. बाब्या तयार. पहिला चेंडू येतोय दादू साठी. पहिला चेंडू हा मात्र यॉर्कलेनचा चेंडू. चांगला चेंडू स्लॉग ओव्हर मध्ये परंतु गौरव चुकी करतोय. परंतु तिथे गौरव मोरे नैसर्गिक अडथळ्यामध्ये थोडासा स्लिप होऊन पडतोय. त्यामुळे एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय ते दादू गावडे याला. दरम्यान नो चेंडूचा इशारा येतोय. मोठी चूक करतोय तो बाब्या. तुम्ही अवांतर टाकू शकत नाही. हा अंतिम षटक आहे. स्लॉग ओव्हर मध्ये गोलंदाजी करताय परंतु अवांतर चेंडू टाकताय. एक अवांतर चेंडू वाढतोय त्याचबरोबर धावही वाढते. काय वाटतंय कौशल. चुकीला माफी नाही. किती धाव संख्या धाव फलकावर होऊ शकतात. बाब्या तयार. बाब्याचा हा पहिला चेंडू येतोय गौरवसाठी. मिड विकेटच्या दिशेने टोलावलाय. कल्पित चेंडूवर झपकन येतोय. एकाच धावेवरती समाधानी मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण. धाव संख्या होते ती 36. किती 5 चेंडूचा गेम शिल्लक आहे. कौशल काय सांगशील. निश्चितच 50 क्रॉस करतील. 50 धावा. पाहूया 14 धावा अजून करायच्या आहेत. बाब्या येतोय. बाब्याचा हा चेंडू स्वैर चेंडू, अवांतर चेंडू. गरज नाहीये. बघा दबाव काय असतो. दादू समोर आहे. दबाव आहे, दडपण आहे. अवांतर धाव मिळते. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या जाते 30-37. पाहूया बाब्या तयार. दादू म्हणावी तशी फलंदाजी होत नाहीये परंतु हा उत्कृष्ट फटका. सरळ षटकार.
आखूड टप्प्याचा चेंडू फाईन लेगच्या डोक्यावरून एक पॅरेलल षटकार फ्लॅट बॅटेड शॉट 6 धावांसाठी. जादू सारख्याला जर असा चेंडू टाकणं म्हणजे चुकीला माफी नाही. निश्चितच खरंच, परंतु अजूनही मास्टर माइंड संघ गेम मध्ये आहे असं मला वाटतंय, कारण या फलंदाजांना सूर गवसला आहे. पाहूया बाब्या तयार, बाब्याचा हा चेंडू येतोय, चांगला चेंडू. दरम्यान स्वैर चेंडू, एसटी रक्षक पिंट्या पाटील याला चेंडू समजला नव्हता, परंतु निर्धाव चेंडू काही झाला नाहीये. अवांतर वाईटच्या रूपाने एक धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 44. अजूनही या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. पाहूया बाब्या काय करतोय. दादू तयार, हा मात्र चांगला चेंडू, खरंच सुरेख चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय चिंट्या याच्याकडून. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने वाढेल, धावसंख्या होते ते 45. सागर आम्हाला सांगू शकता का किती चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय? 3 चेंडूचा गेम शिल्लक आहे. स्ट्राईकला आहे तो सेट फलंदाज गौरव, हा मात्र उत्तुंग फटका, सरळ षटकार. बघा बॅट मध्ये झोन मध्ये येतोय चेंडू, येतोय सीमा पार षटकार. पण कौशल, हीच तर क्रिकेटची खरी मजा आहे. सुजल मोरे, पिंट्या पाटील फॉर्म मध्ये आहेत. या धावसंख्या पार होऊ शकतात, प्रेक्षकांना एक पर्वणी मिळू शकते. पाहूया गौरवचा फटका. वन्स मोर बोलले होते आणि वन्स मोर झालाय. संख्या 6 ने वाढली आहे. धाव संख्या होते ती 57. गौरव याने जर षटकार लगावला तर 201 रुपयाचं पारितोषिक असेल. पाहूया 38 धावांवरती खेळतोय, 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. ते प्रकाश नागवेकर याच्याकडून 5 षटकारांशी 38 धावांवरती खेळतोय तो गौरव, फायनलचा हिरो म्हणावा लागेल. बाब्या अंतिम चेंडू घेऊन येतोय. पाहूया निर्धाव जातो की षटकार जातो. हा उत्तुंग फटका, उत्तुंग! वाह वाह, सरळ षटकार आणि 200 रुपयाचं पारितोषिक आलंय ते. गौरव मोरे यांनी दरम्यान सलामी जोडी मैदानात 64 धावांचं आव्हान आहे. पाहूया सलामी जोडी मैदानात कल्पित पाटील आणि सुदेश पाटील.
64 धावांचं आव्हान आहे. 16ची सरासरी असेल, प्रत्येक षटकामध्ये 16 धावांची आवश्यकता असेल, परंतु सुजल मोरे सारखा फलंदाज आहे. सुदेश पाटील सुद्धा लय मध्ये दिसतोय. कल्पित पाटील सुद्धा धावा करू शकतो ते आपण पाहिलंय, परंतु विवेक केळकर हा एक सटीक गोलंदाज आहे. कौशल काय सांगशील? 64 धावा धावफलकावरती आहे. कसं जाईल आव्हान हे मास्टर माइंड सांगायला? नक्की बघूया पिंट्या पाटील आपला अनुभव कसा पणाला लावतोय आता हे आपल्याला थोड्याच वेळात समजणार आहे. आणि पाहूया. समोर पिंट्या गोलंदाज पाटील. विवेक. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. पंचांचा इशारा येतोय. विवेक केळकर पहिला चेंडू घेऊन येतोय. स्ट्राईकला असेल तो सुदेश पाटील. पाहूया. 64 धावांचं आव्हान आहे. पहिला चेंडू येतोय तो सुदेश साठी. हा आखूड टप्प्याचा चेंडू पॉइंटच्या दिशेने ढकललाय. एक धाव तर पूर्ण केली आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. वैयक्तिक खातं खोललं जातंय. संघाचं देखील खातं खोलतोय ते सुदेश. धाव संख्या होते ती 1. पाहूया. सरासरी 15 ते 16ची आहे, त्यामुळे 2 मोठे फटके प्रत्येक षटकामध्ये घ्यावे लागणार. मास्टर माइंड संघ ही करामत करू शकतो का? सुजल सारखा फलंदाज आहे. स्वतः सुदेश पाटील सुद्धा लय मध्ये आला आहे, त्यामुळे इंटरेस्टिंग तर आहे, परंतु विवेक केळकर हा एक सटीक गोलंदाज आहे. या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. पाहूया. सुदेशचा हा चेंडू, हा मात्र उत्तुंग फटका येतोय सीमा पार. पहिला फटका, पहिला प्रहार, षटकार. मधला कल्पित याने प्रभावित केलाय. निश्चितच हा एक चांगला फलंदाज होणार भविष्यामध्ये, यात काही शंका नाहीये. धावाचा डोंगर उभा असताना पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय आणि हा मात्र स्वेर चेंडू आहे. बाहेर आहे चेंडू, यष्ट्यांच्या खूपच बाहेर दिसतोय. पंचांचा इशारा येतोय वाईटचा. धाव संख्या होते ती 8 ना. धाव संख्या होते ती 8. विवेक याने स्लो बॉल टाकला होता आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला होता तो कल्पित याने. पाहूया. कल्पित तयार, वाऱ्याच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न करतोय. आता मात्र प्रयत्न फसला होता, परंतु 1 धाव मिळते कल्पित याला. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या होते ती 9. पाहूया. कल्पित तयार, वाऱ्याची दिशा मिड विकेटच्या दिशेने आहे, त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. वातावरणाची सुद्धा इथे परीक्षा करता यायला पाहिजे खेळाडूंना. काय वाटतंय कौशल? दरम्यान हा मिड विकेटच्या दिशेने टोलावलाय. 1 धाव तर घेतली आहे. एकाच धावेवरती समाधानी राहावं लागेल ते सुदेश याला. धाव संख्या होते ती 10. धाव संख्या होते ती 10. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक असावेत मला वाटतंय. स्कोर तर आलाय. 2 चेंडू मध्ये एक मोठा फटका आला तर धाव संख्या पॅरेलल होऊ शकते. पाहूया. मोठा फटका येतो का? स्ट्राईकला येतो कल्पित. हा मोठा फटका येतोय. हेलिकॉप्टर शॉट म्हणावं लागेल. लॉंग ऑनच्या दिशेने आलेला हा चेंडू. 1 धाव घेतोय कल्पित. एकाच धावेवरती समाधानी राहावं लागेल. धाव संख्या होते ती 11. पाहूया. अंतिम चेंडू असेल. सुदेश पाटील षटकार ठोकतो का? कारण सरासरी आपल्याला कॅल्क्युलेटिंग राहावं लागेल. 16ची सरासरी आहे. पहिल्या 5 चेंडू मध्ये 11 धावा तर आल्या आहेत. पाहूया. हा मात्र प्रयत्न फसलाय. मिड विकेटच्या दिशेने फिरवायचा होता चेंडूला, परंतु चेंडू जातोय तो सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एकाच धावेवरती समाधानी राहावं लागेल. धाव संख्या होते ती 12. 18 चेंडू आणि 52 धावा. कौशल काय सांगशील? 17ची सरासरी आहे. 12 धावा तर धाव फलकावरती आल्या आहेत. तुम्ही असं म्हणू शकणार नाही 16ची सरासरी होती, 12 धावा तर काढल्या आहेत. सुजल सारखा फलंदाज अजून मागे आहे, परंतु मला असं वाटतंय रणनीती थोडीशी चुकली आहे. सुजल याला मला असं वाटतंय धावाचा डोंगर बघून प्रमोट करायला पाहिजे होतं. नक्कीच बाबू, तुझ्या मताशी मी सहमत आहे. strategy- परंतु इकडे पिंट्याच्या पण डोक्यामध्ये काहीतरी वेगळा माइंड असणार आहे. निश्चितच. कारण जर मी सुरुवात आक्रमक केली किंवा थोडस मागे पुढे झालं तर मुन्ना नक्कीच हा सगळा बॅकआउट भरून काढू शकतो. हे त्याच्या डोक्यामध्ये असणार आहे. पाहूया.
ओमकार सनगरे तयार, येतोय पिंट्यासाठी पहिला चेंडू, फसवा चेंडू, जोरदार अपील होते परंतु पंच ती फेटाळून लावतायत. निर्धाव जातोय चेंडू, चेंडू निर्धावचं दडपण असेल, चेंज ऑफ पेस म्हणावं लागेल. चांगली गोलंदाजी ओमकार याच्याकडून. दबाव तर असणार पिंट्या याच्यावरती, कारण धावसंख्येचा डोंगर उभा आहे समोर. 12च धावसंख्या आहे, 17 चेंडू 52 धावा. पाहूया. दरम्यान ओमकार तयार, हा मात्र स्वेर चेंडू, नो चेंडू येतोय, क्रीजच्या बाहेर टाकला जातोय, त्यामुळे पंच रुपेश पारकर नो टाकतोय, नोचा इशारा देतोय. धावसंख्या 1 ने वाढेल आणि फ्री हिट मिळते ती पिंट्या पाटील याला. बघा मास्टर माइंड संघाकडे लक आहे कौशल, मी अगोदरच बोललोय लक आहे आणि ही फ्री हिट आहे. या चेंडूवरती जर भरपाई केली तर गेम मध्ये येऊ शकतो आणि ती संधी पिंट्या पाटील याच्याकडे आहे. पाहूया. ओमकार तयार, ओमकारचा हा चेंडू फुल टच ओव्हर पिच चेंडू, परंतु लांबी नाहीये, रुंदी सुद्धा नाहीये, चेंडू झेल होता परंतु एक धाव घेतली फ्री हिट असल्यामुळे फलंदाज बाद होऊ शकत नाही. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या होते ती 14, संधी होती परंतु फायदा घेता आला नाही. कौशल काय सांगशील, मास्टर माइंड संघाची काय रणनीती असू शकते? प्रत्येक चेंडूवर आक्रमण करणं गरजेचं आहे बाबू आता, कारण धावांचा डोंगरच तसा समोर असल्यामुळे. पाहूया. ओमकार तयार, येतोय तो कल्पित साठी, स्वैर चेंडू येतोय, वाईटचा इशारा असणारच आणि बहुधा हा वाईटच आहे. दरम्यान 1 ने धावसंख्या वाढेल, धावसंख्या पोचते ती. पण हे गोलंदाज स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतात असं नाही वाटत? निश्चितच अवांतर धावा तुम्ही देऊ शकत नाही, तुम्ही स्टंप अटॅक करू शकता कारण धावसंख्या धाव फलकावरती आहे. धावसंख्या झाली ती 15. दरम्यान 1 धाव घेतोय तो कल्पित, एकाच धावेवरती समाधानी राहावं लागेल. बहुधा षटक संपावं, सॉरी माफ करावं. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. सुदेश पाटील याला सूर गवसला नाहीये, मोठा फटका येण्याची निश्चितच शक्यता आहे. पाहूया मोठा फटका येतो का, आणि हा आलेला आहे परंतु पाहूया. षटकार, सरळ षटकार. आता मात्र सुदेश पाटील याला लय सापडले आहे. आठवत असेल मेंढे येथे ऑल रत्नागिरी संघाला पराभूत केले होते, त्यामध्ये 27 धावा झोडपल्या होत्या त्या सुदेश याने. काय लय होती फलंदाजीची, काय टेक्निक होती, काय स्ट्रॅटेजी होती त्याची. तो अजूनही या मैदानावरती खेळतोय म्हणजे कुठेतरी युवा खेळाडूंना त्याचा अनुभव मिळू शकतो. दरम्यान 1 धाव पूर्ण होते, धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या होते ती 23. पाहूया या षटकातील अंतिम चेंडू असावा बहुधा. पाहूया कल्पित मोठा फटका खेळतो का. दरम्यान हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने येतोय, चेंडू ग्राउंड शॉट होता हा, त्यामुळे एकाच धाव्यावरती समाधानी राहावं लागेल. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या होते ती 24. दरम्यान षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर मास्टर माइंड संघाची धावसंख्या होते ती 24. 12 चेंडू 40 धावा. 12 चेंडू 40 धावा. आता मोठे फटके खेळावे लागणार. सुजल मोरे सारखा फलंदाज अजून बाकी आहे, त्यामुळे तुम्ही मोठे फटके खेळू शकता. आणि गोलंदाजीसाठी येतोय तो दादू गावडे. ही टर्निंग ओव्हर असू शकते. काय वाटतंय कौशल, दादू गावडेला सूर गवसला नाहीये फलंदाजीचा सुद्धा आणि गोलंदाजीत सुद्धा. काय वाटतंय, प्रेशर तर असणार. 12 चेंडू 40 धावा. किती नक्की, धावा नक्की. या धाव या प्रेशर आहे, सगळं काय मान्य आहे, पण एवढा डावांचा डोंगर असताना जर तुम्ही मुन्ना सारख्या प्लेअरला जर सलामीला पाठवत नाहीयेत तर कर्णधाराची किंवा थोडस संघाची थोडीशी चूक मला वाटतं ही ठरू शकते. निश्चितच तुम्ही फलंदाजाला बाहेर आणू शकता परफॉर्म करण्यासाठी. पाहूया, हा असे फटके खेळून तुम्हाला स्कोर होऊ शकत नाहीये. 1 धाव गेली तर महालक्ष्मी संघ निश्चितच समाधानी असेल, कारण मोठ्या फटक्यांची गरज आहे. 11 चेंडू 39 धावा. पाहूया सुदेश पाटील काय करतोय.
दादू गावडे इथे षटक टाकण्यासाठी आलाय. 11 चेंडू 39 धावा. पाहूया सुदेश पाटील मागच्या षटकामध्ये षटकार तर ठोकला होता. आखूर टप्प्याचा चेंडू येतोय मिड विकेटच्या दिशेने. चेंडू सीमा पार येतोय. चौकार, खणखणीत चौकार. धाव संख्या 4 ने वेग घेईल. 10 चेंडू 35 धावा. दहा चेंडू मध्ये 35 धावांची गरज आहे. पाहूया 10 चेंडू 35 धावा. दादू गावडे तयार. पिंट्याला सूर तर मिळालाय. हा उत्तुंग फटका येतोय कव्हरच्या दिशेने. झेलबाद, फलंदाज बाद होतोय. 9 चेंडू 35 धावा. सामना जड झाला. नऊ चेंडू 35 धावा. फलंदाज आलाय तो सुजल मोरे, मुन्ना मोरे. पाहूया 5 षटकारांची गरज असेल. 9 चेंडू 35 धावा. सुजल याच्याकडे एबिलिटी आहे, ताकद आहे, टायमिंग आहे आणि सर्वात मोठं म्हणजे वाऱ्याची दिशा आहे. त्याचा पुरेपूर फायदा घेतो का? पण तू कुठेतरी लेट झालाय. काय वाटतंय कौशल? 9 चेंडू 35 धावा. नक्की बाबू, कारण सुजल हा लवकर यायला पाहिजे होता. थोडंसं प्रेशर आहे त्याच्यावर. नक्की बघूया ह्या चेंडूवरती सगळं गणित अवलंबून राहणार आहे. परंतु एक धाव तर निश्चित चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एकाच धावेवरती समाधानी राहावं लागेल ते सुजल याला. 8 चेंडू 34 नो धावाचा इथे इशारा येतोय. बघा लक अजूनही मास्टर माइंड कडे आहे. नक्की. 2 धावा येत आहेत. दादू गावडे घोर चूक करतोय. तुम्ही अशा मोक्याच्या क्षणी अवांतर धावा देऊ शकत नाही, परंतु घोड चूक केली आहे आणि फ्री हिट मिळते ती कल्पित पाटील याला. कल्पित पाटील सेट फलंदाज आहे. मित्रा तू खेळू शकतोस, मोठा फटका मारू शकतोस आणि हा मोठा फटका येतोय कव्हरच्या दिशेने. 1 धाव तर पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी धावतायत. 2 धाव पूर्ण केले आहेत. तिसऱ्या धावेसाठी धावतायत आणि 3 धावा सुखरूपपणे पूर्ण केल्या आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय सुजल आणि कल्पित याच्याकडून. धाव संख्या 3 ने वाढते. धाव संख्या होते ती 34. चेंडू किती शिल्लक आहेत सांगावेत सागर? तू बाबू चांगला शब्द प्रयोग केला, सुखरूप. कारण समोरच्या फलंदाज त्याला सुखरूप पोचण्यासाठी चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. 8 चेंडू मध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. दादू गावडे घोर चूक करतोय. पाहूया 2 षटकार जर आले तर संघ येऊ शकतो. पहिला चेंडू येतोय मिड विकेटच्या दिशेने. ओहो! आदित्य गावडे, सुंदर आदर्श कॉट. कोलगे याचा एक अप्रतिम झेल येतोय. मुन्ना बाद होतोय. मोठा धक्का. खरोखरच ज्यावेळेस दडपण असतं 10 चेंडू 35 धावा. तुम्हाला मोठा फटका खेळल्याशिवाय काही पर्याय नसतो आणि तो प्रयत्न सुजल याचा फसला होता. आदर्श कोलगे याचा एक अप्रतिम झेल आणि पॅव्हेलियन मध्ये पाठवले ते सुजल मोरे याला. जवळजवळ आशा संपल्या त्या मास्टर माइंड संघाच्या, परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. पाहूया पंकज नागवेकर नवीन फलंदाज येतोय. दादू याचा हा चेंडू पंकज साठी मिड विकेटच्या दिशेने भिरकावलाय. चेंडूला 1 धाव पूर्ण होते. उदय कोलगे झपकन चेंडूवर येतोय. एकाच धावेवर समाधानी राहावं लागेल. मिसफिल्ड होते आणि 2 धावा पूर्ण करतोय. धाव संख्या 2 ने वाढेल. धाव संख्या जाऊन पोचते ती 36. दरम्यान षटक संपतंय.
3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 36. 6 चेंडू मध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. खरोखरच मोठं आव्हान आहे. षटकार चौकारांचीच गरज आहे. 99% सामना तर महालक्ष्मी स्पोर्ट्स संघाकडे आहे. खरोखरच गौरव मोरे 44 धावा कुठल्या होत्या. 15 चेंडू मध्ये 5 षटकारांनिशी 6 षटकारांनिशी मनसुबे पूर्णतः उधळवून लावलेत ते मास्टर माइंड संघाचे. परंतु मास्टर माइंड संघाचं कौतुक करावं लागेल. एकेकाळी हा संघ ग्राउंडला होता आणि आज अंतिम फेरीपर्यंत पोहोचलाय. दरम्यान दादू येतोय कल्पित साठी. हा चेंडू हा मात्र सुरेख फटका, परंतु डिक्लर झोन मध्ये जातोय. उमेश सनगरे येतोय अंतिम षटक घेऊन. 5 चेंडू 27 धावा. जवळ जवळ विजयश्री येते ती महालक्ष्मी संघाकडे. औपचारिकता राहिली आहे. 5 चेंडू 27 धावा. गौरव याच्या तडाख्यामध्ये मास्टर माइंड संघाचे मनसुबे पूर्णतः उद्ध्वस्त झाले होते. विजय प्राप्त करायचे. पाहूया उमेश सनगरे येतोय तो कल्पित साठी. हा मात्र चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. दरम्यान स्ट्राइक क्रॉस करतोय तो पंकज नार्वेकर. कल्पित बाद होतोय. चेंडू निर्धाव जातोय. 4 चेंडू 25 धावा. जरी 4 षटकार ठोकले तरी सामना टाय होऊ शकतो, परंतु 4 षटकार ठोकणे हे एक मोठं आव्हान असेल. 25 पाहूया उमेश सनगरे तयार. अप्रतिम चेंडू, निर्धाव जातोय चेंडू. सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. 3 चेंडू 25 धावा. जवळ जवळ विजयी झालाय तो महालक्ष्मी स्पोर्ट्स संघ. खरंच या संघाने सुद्धा चांगलं प्रदर्शन केलंय या स्पर्धेमध्ये. दादू गावडे, त्याचप्रमाणे उमेश सनगरे, ओमकार सनगरे. पाहूया हा लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला फटका डोक्यावरून जातोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण होतंय अक्षय पडाल याच्याकडून. 2 धावा पूर्ण करतोय तो पंकज. 2 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. धाव संख्या झाली ती 39. थोडासा एकतर्फी असा झालेला सामना. कौशल काय सांगशील? मास्टर माइंड संघाला चांगला एक संधी होती या स्पर्धेमध्ये अंतिम चषक पटकावण्याचं, परंतु कुठेतरी स्ट्रॅटेजी बदलली. दरम्यान स्वैर चेंडू. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 40. 2 चेंडू मध्ये 24 धावा. फक्त औपचारिकता राहिली आहे या स्पर्धेतील. विजयी जवळ जवळ विजयी झालाय तो महालक्ष्मी संघ आणि उपविजेता असू शकेल तो हा मास्टर माइंड बंडू पागदे यांचा संघ. पाहूया उमेश सनगरे याचा पुढील चेंडू. हा मात्र चांगला फटका. पाहूया चांगला झेल, अप्रतिम झेल. बाद, फलंदाज बाद. अप्रतिम झेल घेतोय तो ओमकार सनगरे. दरम्यान पंकज बाद होतोय. 1 चेंडू 24 धावा. तुमच्याकडे सुजल सारखा फलंदाज होता. तुम्ही प्रयत्न करू शकला असतात, परंतु वारंवार फलंदाजीमध्ये सातत्यामध्ये बदल, स्ट्रॅटेजी थोडीशी चुकली. नो कमेंट्स. दरम्यान पुन्हा एकदा तयार उमेश. हा अंतिम चेंडू असेल. पाहूया हा उत्तुंग फटका आणि चेंडू एकाच धावेसाठी जाईल. दरम्यान विजयी होतोय तो महालक्ष्मी स्पोर्ट्स संघ. ढोकंबळे प्रीमियर लीग पर्व 3 या स्पर्धेचा विजयी मानकरी आपल्याला मिळालाय.